बंद दरवाजाच्या लोकल मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय। स्वयंचलित दरवाजे पुरवणाऱ्या कंपनीनंच या संकल्पनेला नकार दिलाय। मुंबईत लोकलमध्ये असणाऱ्या अमाप गर्दीच्या वेळी दरवाजे बंद ठेवले तर प्रवासी गुदमरतील अशी भीती दरवाजे पुरवणाऱ्या कंपनीने व्यक्त केली आहे। त्यामुळे लोक गुदमरून मृत्युमुखी पडले तर कंपनीची प्रतिमा डागाळेल या भीतीने स्वयंचलित दरवाजे पुरवण्यास कंपनीने नकार दिलाय। काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेवर महिलांच्या एका डब्याला स्वयंचलित दरवाजे बसवून प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली, पण आता कंपनीच ही सुविधा देण्यास नकार देते। त्यामुळे या योजनेचं पुढे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अधिक माहिती काय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्याबरोबर आहेत। देवेंद्र, या कंपनीनेच आता बंद दरवाजाच्या लोकल पुरवण्यास नकार दिलाय, काय नेमकं कारण कंपनीने दिलंय? भूषण, आपण बघतो की दिवसेंदिवस रेल्वेवरचा ताण किंवा रेल्वेवरची गर्दी वाढतीये, त्यामुळे अपघात देखील वाढतात आणि या सगळ्यावरती उपाय म्हणून बंद दरवाजाचे लोकल असावी अशा पद्धतीची सूचना जी आहे ती पुढे आली होती। त्याचीच सुरुवात जी आहे ती एका डब्यामधून करण्यात आली होती। मात्र ही पुढे वाढवण्यावरती या रेल्वे कंपन्या ज्या आहेत त्यांनीच आता कुठे ना कुठेतरी नकार दिल्याची माहिती आपल्याला समजते। कारण जी कारणं या कंपन्यांमार्फत पुढे केली जातात की जे प्रवासी आहेत ते गुदमरण्याची यामध्ये शक्यता आहे आणि यामुळे कंपनीची प्रतिमा कुठेतरी डागाळेल अशी भीती ह्या कंपन्यांना वाटते। आता या सगळ्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून किंवा रेल्वे अधिकारी यावरती काय भूमिका घेतात आहे किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय करतात आहे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र रेल्वे अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची सूचना होती आणि त्यालाच अशा पद्धतीने खूप असल्यामुळे आता नेमकं यामध्ये काय घडतंय ते पाहावं लागेल। धन्यवाद देवेंद्र या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।